नमस्कार, मी आशा वानखडे. आशा कुकिंग नंबर 1 मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारे 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारे चिकनचे भजे. चला तर रेसिपी सुरू करूया. तर चिकनचे भजे करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य. तर मी सर्वात प्रथम हे चिकन छान स्वच्छ धुवून याचे असे पनीरच्या तुकड्यासारखे छान असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. याच्यामध्ये हड्डी अजिबात ठेवलेली नाही आहे, हड्डी काढून टाकलेली आहे. एक कांदा, अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ आणि 1 चम्मच मी एव्हरेस्ट मटन मसाला वापरलेला आहे. कोथिंबीर आणि हे आपल्याला बेसन जेवढं लागेल आपण तेवढं 2 ते 3 चम्मच याला बेसन वापरू. आपण या पातेल्यामध्ये चिकन टाकून घेऊया. आणि हे जे आपण सर्व मसाले घेतलेले होते हे यामध्ये घालून घेऊया. आणि हे छान अशा याच्या मसाल्याला चिकन छान असं चोळून घ्यायचं आहे. हे बघा असा छान पूर्ण मसाला हा पूर्ण पीसला लागलेला आहे. आता यामध्ये आपण हा कांदा घालून घेऊया. कांदा आणि कोथिंबीर. आता कांदा आणि कोथिंबीर सुद्धा आपण याच्यामध्ये छान असा घोळून घेऊया. आता यामध्ये आपल्याला बेसन हे अगदी 2 ते 3 चम्मचच वापरायचं आहे. जसं आपण कांद्या भज्याला अगदी कमी बेसन वापरतो तसंच याला सुद्धा कमीच बेसन वापरायचं आहे. जेवढं लागेल आपण तेवढंच टाकून घेऊ, लागलं तर परत वापरू. आणि पाणी सुद्धा अगदी थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला, कारण आपण याच्यामध्ये पहिले मीठ टाकलेलं आहे ना, तर मिठाला पाणी सुटतं. थोडं बेसन आपण परत टाकून घेऊया. यामध्ये परत मी 2 चम्मच बेसन वापरत आहे. बस याला आपल्याला असंच हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे. याला जास्त बेसनही नको आणि कमीही नको, बस एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला याला बेसन ठेवायचं आहे. आणि याच्यावरती आता आपण 1 चुटकीभर फक्त सोडा टाकूया. हे बघा फक्त 1 चुटकी. आणि आता याला आपण 10 मिनिटासाठी रेस्ट देऊया आणि 10 मिनिटानंतर याला फ्राय करून घेऊ. हे बघा आता 10 मिनिटांमध्ये हे छान मुरलेलं आहे. आता याला आपण फ्राय करून घेऊया. तेल आपलं छान तपलेलं आहे. आता आपण हे भजे तळून घेऊया. याला अगदी हे पहा असा एक एकच भजा सोडायचा आहे. एका साईडने झालेले आहेत. आता हे आपण असे त्यामध्ये परतून घेऊ.
याला तळायला खूप उशीर लागत नाही, 5 मिनिटामध्ये लगेच हे फ्राय होऊन जातात. याला छानसा गोल्डन राहिला आहे. बस आता याला आपण बाहेर काढून घेऊया. तर आता मी अशाच प्रकारे हे पूर्ण भजे तळून घेते. हा असा सुट्टा एक एकच घालायचा आहे आपल्याला, नाहीतर ते चिटकून जातील. जर चिटकले तर ते छान फ्राय होणार नाहीत, आतून ते कच्चे राहतील. तर अशा प्रकारे आपले हे चिकनचे भजे बनवून तयार झालेले आहेत. खूप छान होतात ते, पूर्ण आतपर्यंत हे छान फ्राय झालेलं आहे बघा, आणि एकदम सॉफ्ट झालेले आहेत. तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आशा कुकिंग नंबर 1ला सबस्क्राईब करा. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.